पत्रकार विकास भोसले लिखित लोकशाहीतील स्वातंत्र्य सैनिक पंजाबराव पाटील या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवारी कराड येथे उत्साहात पार पडला. शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते पंजाबराव पाटील यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या या पुस्तकाला उपस्थित मान्यवरांनी विशेष दाद दिली. पंजाबराव पाटील यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी अनेक प्रभावी आंदोलने उभारून ती यशस्वी केली. त्यांच्या संघर्षमय कार्याचा आणि शेतकरी चळवळीतील योगदानाचा सविस्तर आढावा या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. या कार्यक्रमास माजी खासदार राजू शेट्टी, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील, दलित महासंघाचे प्राचार्य मच्छिंद्र सकटे, बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक सदस्य बीजी काका पाटील, बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील तसेच रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष सचिन नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी डॉक्टर गुजर उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणातून पंजाबराव पाटील यांच्या शेतकरी आंदोलनातील योगदानाचा गौरव करत त्यांच्या कार्यातून नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी असे मत व्यक्त केले. कार्यक्रमात शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृष्णेच्या पाण्याचा प्रवाहाला अडथळा निर्माण होतो म्हणून सांगलीला महापूर येतो. बॅकवॉटर नाही, पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो आणि येणारं पाणी मात्र वेगात राहतं आणि पाणी तुंबत जातं. त्याचबरोबर आलमट्टीच्या अलीकडे 100 किलोमीटरवर हिप्परगी नावाचा दुसरा एक बंदर आहे आणि त्या बंधारा फक्त नदीमध्ये आहे, त्याला गेट आहेत ते नदीच्या पात्रात आहेत. पण जुलै महिन्यामध्ये कृष्णा पात्राच्या बाहेर पडते, त्यावेळी पात्राच्या बाहेर पडलेल्या पाण्याला तिथं या हिप्परगीला डोंगरासारखा भराव घालून पाणी अडवलेलं आहे आणि ते तुंबलेलं पाणी फार अगदी कसबे डेगरज वाळव्यापर्यंत येतं तुंबत 15-16 दिवस राहतं. आणि तसाच अजून एक पूल आहे कर्नाटक सरकारनं बांधलेला मांजरीला, आणि त्या मांजरीचा कृष्णा नदीवरचा पूल आणि पुलाच्या अलीकडच्या भरावामुळं अजून 10-12 दिवस पाणी इकडे तुंबत राहतं. तशीच परिस्थिती आता हा शक्तीपीठ महामार्ग झाला तर पलूस तालुक्यातलं गोगाव ते वाळवा तालुक्यातलं कामेरी या गावापर्यंत 18.5 किलोमीटर लांबीचा डोंगरासारखा भराव हा कृष्णेच्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये पडला जाणार आहे. आणि त्या भरावाला तुंबलेलं पाणी त्याचा इफेक्ट कराडपासून ते कोयनेतनं पाटणपर्यंत त्याचा इफेक्ट जाणार आहे. हे फक्त कराड नव्हे, पाटणला सुद्धा त्याचे परिणाम वगैरे करावा लागणार आहे. हे सारे प्रश्न निर्माण होणार आहेत. केवळ काही लोकांच्या जमिनी जातात म्हणून नव्हे, पण जुलै महिना आला तर जीव मुठीत धरून या कृष्णा परिसरामधल्या लोकांना राहावं लागणार. इकडं मला वाटतं याच्यापर्यंत वाईपर्यंत कदाचित इफेक्ट जाईल कृष्णेला.